हरिभक्ती परायण नितीन महाराज पवार यांनी प्रसंगामध्ये आपल्या समोर यादी ठेवलेली आहे की आपण घरामध्ये कसं वागायचं आहे ते जोडून या धन उत्तम व्यवहारे इथपासून ते हे चित्राश्रमाचं फळ त्या ठिकाणी इथपर्यंत ठेवलेली आहे. मला माहित आहे, मला जाणीव आहे तुमची परिस्थिती ऐकण्याची नाही, कारण तुमची मनस्थिती ठिकाणावर तिकडे लागलेली आहे. परंतु वेळेचं भान ठेवून जास्त वेळ न घेता एक थोडस मनोगत या ठिकाणी तुमच्या पुढं मी व्यक्त करतोय. अतिशय आनंदाचा दिवस आहे. संत कृपा झाली, इमारत फळावली. थोडस आपण बदल करू. मात्र पितृ कृपा झाली, देवगिरी इमारत फळाली. असं जर म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. एक 8 दिवसापूर्वी दशरथ आणि त्या ठिकाणी दाम्पत्य माझ्याकडे आलं. सांगितलं आपलं सर असं असं नियोजन, असा असा कार्यक्रम करायचा आहे आणि कीर्तनाचं नियोजन करायचंय. मला दशरथ कीर्तनाचं नियोजन करणं शहरात फार अवघड आहे. आम्हाला अनुभव शहरातले चांगले वादक, चांगले गायक, पावर असणारे पवार महाराज मिळत नाही. पण नाही, आपल्याला ठेवायचं सर. आणि थोडस 2 दिवसापूर्वी थोडस काही अडचण त्या ठिकाणी आली. हा कार्यक्रम कॅन्सल होतो काय असं त्या ठिकाणी वाटलं. पण परत 2 दिवसांची तयारी झाली आणि सुंदर कार्यक्रम झाला. कारण कुठलाही कार्यक्रम सुव्यवस्थित होण्यासाठी 3 पॉवर लागतात: मॅन पॉवर, मनी पॉवर आणि मशीन पॉवर. ते दशरथकडे सगळेच होते, ते म्हणून जमलं ते. आणि चौथा पॉवर म्हणजे पॉवर पडला त्याच्यात. असं सुंदर त्या ठिकाणी कार्यक्रम झालेला आहे. या ठिकाणी कीर्तनातून कीर्तन नुसतं ऐकायचं नसतं, काहीतरी खूणगाठ बांधून जायची असते, काहीतरी आपण घेऊन जायचं असतं. कारण हा धर्ममंडप आहे, हा सभामंडप नाही, हा निवडणुकीचा मंडप नाही, हा धर्ममंडप आहे. म्हणून प्रत्येकाने आपण काहीतरी कीर्तनातून घेऊन जायचं आहे. अगदी सहज साध्या सोप्या शब्दात महाराजांनी तुम्हाला बरस त्या ठिकाणी सहज बोलणे हाची उपदेश खूप छान सुंदर गोष्टी समजावलेल्या आहेत. आणि ही यादी आपण लक्षात ठेवून की आपण गृहस्थाश्रमामध्ये कसं वागायचं आहे. सगळ्यात श्रीमंत माणूस तोच जो समाधानी आहे. तुका म्हणे तेथे सुख काही होऊ नये, राहे समाधान चित्ताची. आणि म्हणून हा जो कार्यक्रम घडून आणला, शेवटी महाराज डोकं वकिलाचं आहे. सुंदरसा या ठिकाणी कार्यक्रम घडून आणलेला आहे. आपण सर्वांनी त्या ठिकाणी इथं अगदी मनापासून सहकार्य केलेलं आहे. कसा दशरथ आमच्याकडं 6वी पासून होता महाराज. लेकराचे पाय पाण्यात दिसतात, तिथून तो खटपटी होता त्या ठिकाणी. तुम्ही आदर्श घ्यावा. जिद्द, चिकाटी, प्रयत्न या गोष्टींनी काय होता येत आहे हे दशरथकडनं शिकावं माणसांना. कारण अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून, फार सामान्य परिस्थिती. दुसरे आमचा विद्यार्थी त्या ठिकाणी हरिचंद्र त्या ठिकाणी उपस्थित आहे, सुंदर काम करतो त्या ठिकाणी, मुलांना सांभाळण्यास हॉस्टेलच्या त्या ठिकाणी. दुसरा आम्ही त्याला महात्मा गांधी म्हणतो. अनपेक्षित दक्ष उदासीन सर्वारंभ परित्यागी योम धातस समय प्रिया. या 12व्या अध्यायातल्या गीतेप्रमाणे त्या ठिकाणी तो आहे. आणि हे बाळ करू आम्ही त्याला शाळेत पाळलेत महाराज. तरी आजही जपलेत त्या ठिकाणी. असे होते कर कारण वेळ कमी माझ्याकडे. म्हणून मातृदेवो भव, पितृदेवो भव हे त्यांनी जपलंय. सहज काय दुसऱ्याच्या 80 बऱ्याच मी गप्पा मारल्या, सांगितलंय खरंच दशरथ खूप चांगला आहे, खूप चांगला आहे. ते साधा प्रसंग सांगितला, अगदी साधा, पण खूप काही सांगून जातोय. की जेव्हा जेव्हा मला तो ऍडमिट करतो एका चांगल्या डॉक्टरकडे, एमडी डॉक्टरकडे, साध्या नाही,
आणि जेव्हा डॉक्टर सांगतात की यांना आज घेऊन जायची तब्येत खूप चांगली आहे, तेव्हा तुम्ही नाही आजचे दिवस राहू द्या, उद्या नेतो ना. एक एक दिवस मला शिल्लक दवाखान्यात ठेवतोय. साधी गोष्ट आहे. किती जिव्हाळा, किती प्रेम, किती आपुलकी, किती तळमळ, ही गोष्ट सांगून जाते त्या ठिकाणी. आणि दुसरी गोष्ट महाराजांनी सांगितली की देवघर ते इतकं सुंदर बनवलंय, तुम्ही फक्त जेवून जाऊ नका, ते देवघर पाहून जा. नुसतं पाहून जाऊ नका, तर घरी येऊन जाते कल्पना. कल्पना करणं सोपं असतं, पण त्या प्रत्यक्षात उतरवणं फार अवघड असतं त्या ठिकाणी. त्याला ईश कृपा, मातृकृपा, पितृकृपा, शास्त्रकृपा त्या ठिकाणी लागतात. असो, तुम्ही म्हणाल थोडा वेळ घेतो म्हणाले, पुन्हा बोलत चालला. आता या ठिकाणी मी इथं थांबतो. त्या ठिकाणी आपणा सर्वांवर प्रकाश टाकणारे प्रकाश महाराज यांनी त्या ठिकाणी सुंदर आपल्याला साथ दिलेली आहे. खूप सुंदर त्या ठिकाणी त्यांनी प्रवास बांधलेला आहे. आता या ठिकाणी भगवंताकडे मी एकच प्रार्थना करेल, हे भगवंता, या शिराळे परिवारावर असं शिराळ ठेवू, ऊन पडू देऊ नको. एवढी प्रार्थना करतो आणि थांबतो. या ठिकाणी हरिभक्तपरायण आणि आमचे गुरुवर्य दीक्षित महाराज आलेले. खरं मी हरिश्चंद्र, अशोक आणि विद्यार्थी, आमच्याकडे पाहून उलट वाटेल, सर विद्यार्थी वाटले. आजही सरांना बीपी, शुगर काही नाही इतकं वय असताना सुद्धा. फक्त मी नितीन महाराजला विनंती करतो की एकदा त्यांनी सगळी पूजा जी आहे, परवा संध्याकाळपर्यंत आमचं बोलणं झालं होतं की पूजा करायची का नाही, करायची का नाही, कार्यक्रमात बदल करायचा, थोडं दवाखान्याचं काम मागं लागल्यामुळं. पण सरांनी सांगितलं की देवाची कृपा होईल, काय सगळे रिपोर्ट नॉर्मल येतील. आणि तसं झालं, ठरल्याप्रमाणे सगळे कार्यक्रम झाले. फक्त मी हरिश्चंद्रला विनंती करतो की हार घेऊन हा करून विचार. आणि ह्या सगळ्यामध्ये सांगायला हरकत नाही की नितीन महाराजला सुद्धा फोनवर संपर्क झाला आणि सरांनी अशी कल्पना मांडली होती की आपण भजनं वगैरे करायला पाहिजे. नवीन घरामध्ये आपण जात होतो. म्हटलं पण सर, भजनं करण्यापेक्षा जर आपण हरिकीर्तन केलं तर चांगलं राहील. आणि त्याचं म्हणे मग सोडून तुला राहील, फक्त म्हणजे तुमचं मार्गदर्शन पाहिजे. बाकी महाराज आहे सगळे. आता एक पालिकर कागद आमच्या प्रत्येक सुखदुःखात आहे. वडिलांचं निधन झालं तेव्हाही आले होते, आजही आले. आनंद वाटतो. जे लोक सुखात असतात तेच लोक दुःखात असतात. त्यांना पाहिलं मन भरून येतं. आणि सरांचे तर आम्हाला मार्गदर्शन स्वाध्याय परिवाराच्या माध्यमातून लहानपणापासून सरांचं आमच्यावर म्हणजे प्रचंड प्रेम राहिलं. आणि आम्ही जे काय असतं, हरिश्चंद्र शिरसाट सर आहे, महाराज अशोक महाराज रामाचार्य आहे, खरं म्हटलं तर तेही एका फोनवर आले. आम्ही सगळे जे विद्यार्थी त्यांच्यामुळे घडलो आणि इथपर्यंत यायला आम्हाला वाव मिळाला. ज्याला आईवडिलाचा, गुरुचा आणि देवाचा आशीर्वाद आहे त्याला काही कमी पडत नसतं. आम्ही काही जास्त बोलत नाही. सगळे आलेले, सगळ्यांना आपल्याला जेवण करायचं लगेच झाल्याबरोबर वर जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. पण एक माझी इच्छा होती की नितीन महाराजांनी जे पैठण क्षेत्रातून आलेले आहे त्यांना विनंती की त्यांनी दीक्षित सरांचं एक शाल श्रीफळ देऊन स्वागत करावं. विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. विठ्ठला माय बापा, विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. काय तुझी माया सांगू श्रीरंगा, काय तुझी माया सांगू श्रीरंगा. संसाराची पंढरी तू दिली पांडुरंगा. डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा, अमृताची गोडी आज
आलिया अभंगा विठ्ठला पांडुरंगा अभंगाला जोड टाळची पळ्यांची अभंगाला जोड टाळची पळ्यांची माऊलीच मूर्ती विठ्ठलाची विठ्ठला माय बापा विठू माऊली तू माऊली जगाची विठू माऊली तू माऊली जगाची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची लेकरांची सेवा केलीस तू आई लेकरांची सेवा केलीस तू आई लेकरांची सेवा केलीस तू आई कस पांग फेडू कस होऊ उतराई तुझ्या उपकारा जगी तोड नाही ओवाळीन जीव माझा सावळे विठाई विठ्ठला माय बापा जन्मभरी पूजा तुझ्या पाऊलांची जन्मभरी पूजा तुझ्या पाऊलांची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची विठ्ठला माय बापा विठू माऊली तू माऊली जगाची विठू माऊली तू माऊली जगाची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची पांडुरंग पांडुरंग विठू माऊली तू 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 विठू माऊली तू माऊली जगाची माऊली तू मूर्ती विठ्ठलाची विठू माऊली तू माऊली जगाची माऊली तू मूर्ती विठ्ठलाची विठू माऊली तू माऊली जगाची माऊली तू मूर्ती विठ्ठलाची
प्यार की यही एक धुन हर सुबह शाम बजती रहे। फुलवून जाते सहवास तुझा मधुमास फुलाचा गंध सुखाचा हाती। हा धुंदगार वारा हा कोवळा शहारा उजळून रंग आले स्वच्छंद प्रीतीचे। चिंब भिजलेले रूप सजलेले परसुनी आले रंग प्रीतीचे। चिंब भिजलेले रूप सजलेले परसुनी आले रंग प्रीतीचे। ओढ जागे राज सारे अंतरी सुख बोले सप्तरंगी पाखरू हे इंद्रधनु बघ आले। लाट ही वादळी मोहुनी गाते ही मिठी लाडकी गोबरा होते। पडसाद भावनाचे रे बंधना कुणाचे दाही दिशात काणे पेथंद प्रीतीचे। चिंब भिजलेले रूप सजलेले परसुनी आले
भिजलेले रूप सजलेले परसुनी आले रंग प्रीतीचे चिंब भिजलेले रूप सजलेले परसुनी आले रंग प्रीतीचे मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते नात्यांच्या बंधात धुंद मोहरते मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते नात्यांच्या बंधात धुंद मोहरते मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गहिवरते मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गहिवरते मन उधाण वाऱ्याचे आकाशी स्वप्नांच्या हरपून भान शिरते हुरहुर त्या सांजेला कधी एकटेच झुलते सावरते बावरते झडते अडखळते का पडते कधी आशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते मन तरंग होऊन पाण्यावरती फिरते अनक्षणात फिरुनी आभाळाला भिडते मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गैवरते मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गैवरते मन उधाण वाऱ्याचे ऋण झुणते गुणगुणते कधी गुंतते हरवते कधी गहिऱ्या डोळ्यांच्या डोहात पार बुडते तळमळते सारखे बापडे नकळत का भरकटते कधी मोहाच्या चार क्षणांना मन हे वेडे फुलते जाणते जरी हे पुन्हा पुन्हा का चुकते बडे तरी भासांच्या मागून पडते मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गहिवरते मन उधाण वाऱ्याचे
रोज पावसाचे का होते बेभान कसे गहिवरते मन उधाण वाऱ्याचे देवाचा तू देव मोरया गात तुझे गुणगान वाट नवी चालाया दे तू शक्तीचं वरदान देवाचा तू देव मोरया गात तुझे गुणगान वाट नवी चालाया दे तू शक्तीचं वरदान तुझं मीणन कोणी दयाळा माझ्या मनीची देवी जाण घेऊन बसा भरतीचा चालू बाप्पा मोरया तूच बुद्धिदाता तूच पाठी राखा तूच गणाधीशा मोरया किती विघ्न हरत्या तुझी सांग रूपे तुझी किती नावे मोरया वर शक्तीचा अनयुक्तीचा गणराया देई आम्हाला या घोरत मी लावून दिवा